1,50,000 अशी इनामी राशी, तदनंतर 75,000 दुसऱ्या क्रमांकासाठी, प्रत्येकी 35 आणि 35 तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी इनामी राशी पाहायला मिळते। मालिकावीरासाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी कूलर। कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल माजी उपसभापती आदरणीय जनार्दन शेठ शंकर माली यांच्या संकल्पनेतून खरं तर स्वर्गीय शंकर शेठ चषक 2020 या स्पर्धेचे सर्वात रजनीकांत माले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सहकार्य केलंय अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीने आयोजित केली गेलेली स्पर्धा आपण बघतोय। पहिली रात्र आज या स्पर्धेची, पहिल्या रात्रीत सुरू असलेली दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच आहे। पुढे क्वालिफाय झाला आसरे संघ, पण यानंतर यातून जो जिंकणार, अगोदर जिंकला कासप, त्यामध्ये बाय मिळणार आणि ज्याला बाय मिळणार नाही यात जिंकलेला त्याला खेळावं लागणार आसरे संघाच्या बरोबर। अशी या स्पर्धेची अद्यापपर्यंतची आपण बघतोय स्थिती आहे। पण इथे मात्र मॅच सुरू झाले। चावणी संघाच्या धावफलकावरती एक धाव पाहायला मिळते। प्रवीण पाटील डावकुरे हाताचा हा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती उभा आहे। संदेश त्याच्या समेत हे दोन बंधू आहेत विकेट वरती गोलंदाज। चांगली कामगिरी अद्यापपर्यंत करतोय। इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने प्रवीण आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय। सुनील पाटील यांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो, कारण त्यांनी 500 भावेश ठाकूरच्या हॅट्रिकला आणि तुकारामने मोक्याच्या क्षणाला सामना जिंकून दिला। कारण तुम्ही कलेला दाद दिली पाहिजे। तुमच्याकडे पैसे किती आहेत त्यापेक्षा तुम्ही तुमच्या कलेला दाद देणं फार महत्वाचं आहे आणि त्या पैशाचा अगदी पद्धतशीरपणे वापर त्यांच्या माध्यमातून केला गेला। आता संपूर्ण चावणे टीम या ठिकाणी उपस्थित आहे। चावणे टीमला बराच मोठा सपोर्ट आहे। SP एंटरप्राइजेसचे मला वाटतं संदीप पाटील आणि सचिनदादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत असेल, कारण त्यांचं फार मोठं सहकार्य या टीमसाठी। पण खेळ कसा करतोय या मैदानावरती टेंबरी संघ पाहून आहे हे बघणं फार गरजेचं आहे। गोलंदाज तयार आहे भास्कर। हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, सरळ समालोचन कक्षेच्या दिशेनं डीप स्क्वेअरला सीमारेषी पलीकडे। हा शिवरात्रीचे झेंडे मी तर म्हणेन भोंगे आहेत आणि जर का आता प्रवीण दुगाडे सर असते तरी सांगितलं असे भोपू, पण इतरे भोंगे वाजवले जातात। तुमचे भोंगे वाजले होते पहिल्या मॅच मध्ये, विसरू नका। हे क्रिकेट आहे आणि समीर पाटील तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने समजवा। क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सुनील पाटील, संदीप पाटील आणि सचिन पाटील यांना चांगला अनुभव आहे। हे भोंगे तुमचे वाजवले होते पहिल्या मॅच मध्ये, ही विसरू नका। गोलंदाज तयार आहे। हा चेंडू चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत भरलेल्या फटके लगावतो फलंदाज प्रवीण पाटील। अर्थातच पाबा षटकारानंतर आलेला हा चौकार आता भोंगे वाजवण्याची संधी देतोय हा फलंदाज। एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती धावफलकावरती धावा आहेत 13 धावा। नंदू पाटील आमचे कासपचे यांच्या माध्यमातून षटकाराला 200। इथून पुढे आता जर का षटकार आला तर 200 आणि त्या 200चा मानकरी ठरतो प्रवीण पाटील। त्याच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका, षटकार आणि या षटकारांच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत ते 19। त्याने आता बरेच भोंगे वाजतायत। इथे आमचे डीजे ऑपरेटर नाही आहेत, त्याहीपेक्षा मी तर म्हणेन आमचा दुसरा मायक्रोफोन नाहीये। आमचं संभाषण चांगलं झालं असतं। 43 धावा करून चावणे टीमला परास्त व्हावं लागलं होतं। भावेश ठाकूर बघतायत। हा भोंगे विसरू नका तुम्ही, भोंगेवाले खास तुमच्यासाठी। धावफलकावरती धाव आहेत त्या 19, पण प्रवीण पाटील आपल्यातून फटकेबाजी करतोय आणि चावणे टीमचा सध्याच्या मोसमात जर चांगल्या टच मध्ये कोण असेल
तर तो प्रवीण पाटील हा जो पावा त्याची पावा अर्थातच बासरी वाजवतोय आणि संधी देतो भोंगे वाजवणाऱ्यांना. धावफलकावरती धाव आहेत 19 धावा धावफलकावरती. आता परत 200 असतील नंदू पाटील यांच्या माध्यमातून, कारण पॅडी जे हारलेले सामने जिंकतात ना ते मला वाटतं बहुतेकाला फायनलला जातात आणि कदाचित चावणे टीम प्रबल दावेदार होऊ शकते. टेंबरी संघाला आता विचार करावा लागणार. नवज्योत पाठारे रिव्हर्स अटेंड केला जातो. आमच्या उजव्या बॅटने येत ना आम्ही डाव्या बॅटने मारणार हे दाखवून देतो संदेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तेवीस धावा आहेत त्या धावफलकावरती. हा आता एक म्हणतोय वाजव आणि एक सांगतो फक्त 2 वेळाच वाजव. तुमचं समीकरण जर बिघडलं तर कदाचित या सामन्याची समीकरण बिघडवू शकतील. पण आता मी टेंबरी संघाच्या गोलंदाजाला एकच सांगेन, तुम्ही विचारपूर्वक गोलंदाजी केली पाहिजे. तुम्हाला जर का या सामन्यात परतायचं असेल तर विकेट शिवाय पर्याय नाही. नितांत विकेटची गरज आहे ती टेंबरी संघाला, कारण धावफलकावरती धाव आहेत त्या 23. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते एका धावेवरतीच समाधानाने, एका धावेच्या बरोबरीने. एकूण धाव संख्या धावफलकावरती 20. अगोदर आला एक चौकार 24. SP इंटरप्राइजेस कडून प्रत्येक षटकारासाठी 500. आम्हाला दिले 1000 दिले ते 1000 मोपड्यात. संदीप दादा पाटील आणि सचिन दादा पाटील आणि कदाचित ते येतील, त्यांचं स्वागत असेल. SP इंटरप्राइजेस फार मोठं नाव आहे. हा चेंडू चांगला फटका, लॉंग लेग सीमारेषी पल्लीकडे हा षटकार आणि 500 आता SP इंटरप्राइजेस कडून असतील आणि 200 असतील नंदू पाटील यांच्याकडून. पण 200 जमा आहेत, अजून 200 त्यांचे आणि 500 SP इंटरप्राइजेसचे. टोटल आले धावफलकावरती 30 धावा आहेत त्या धावफलकावरती. विराज गोटल यांच्याकडून शुभेच्छा आहेत या स्पर्धेला. धन्यवाद असतील विराज आपले. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. डीजे ऑपरेटरची कमतरता थोडीशी पॅडी या ठिकाणी जाणवते, कारण सवय आपल्याला आणि सवयीचे परिणाम कदाचित वाईट होतात. कौस्तुभ माली, पण तुम्ही आमच्या घरचे आहात आणि आम्ही तुमच्या घरचे. गोलंदाज तयार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पण मी अगोदरच उल्लेख केला, ज्यावेळेस या स्पर्धेचं अनाउन्समेंट झालं त्यावेळेस ही स्पर्धा गाजणार, कारण या मैदानावरती प्रत्येक प्रेक्षकाला मी तर म्हणेन या मॅचचा आनंद घ्यायला मिळणार. या स्पर्धेचा आनंद त्यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चारही बाजूला प्रेक्षकांसाठी अगदी चांगली जागा पाहायला मिळते पॅडी आणि अगदी मनमुराद अगदी आपण बघतो या स्पर्धेचा आनंद ते सहज घेतील अशी अपेक्षा आहे. चांगल्या टीम हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. बाईक जरी या स्पर्धेत असली तरी रजनीकांत माली कधी काय करतील याची शाश्वती नाही, कारण त्यांनी डेच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा कालुंद्रे, वेशवी यासारख्या टीम उतरवल्या होत्या. 2014ची ती परिस्थिती होती आणि 2014ची परिस्थिती जर आपण विचार केला तर या रायगडमध्ये 2च ऑलराऊंडर होते. एका बाजूला समर्थ कडू ज्याला रायगडचा क्रिस गेल आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण गरत ज्याला रायगडचा रॉस टेलर असं संबोधलं जायचं. आणि त्यावेळेस त्यांनी त्या टीम उतरवल्या होत्या आपल्या स्पर्धेत. पण इथे मात्र आपण बघतो चांगल्या टीम. अभिषेक पाटील सरांनी सांगितलं ठाण्याच्या 4 आणि रायगडच्या 4, त्याहीपेक्षा शुक्रवारचा जो लॉट्स आहे तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा लॉट्स असेल. पण त्याच्याही पेक्षा ताकदीच्या मॅच आजच्या रात्रीमध्ये आपण बघतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. खास करून मी रजनीकांत माली यांना मनापासून धन्यवाद देईन. इथे मात्र पहिला विकेट गमावलाय. चावडी संघाने धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 1-32 अशी स्थिती आहे. प्रवीण माघारी परततोय. दिलीप ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती. दिलीप ठाकूर मैदानावरती जातोय नवीन फलंदाज.
गोलंदाज दुसरं षटक हाताळतोय. नवजोत पाठारे 25 धावा खेळला. एक धाव तर कंप्लीट. एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 33. रसायनीमध्ये सर्वप्रथम बाईक डेच्या टुर्नामेंटला रजनीकांत माली यांच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. आणि या मोसमात डेच्या टुर्नामेंटला जर बाईक ठेवण्याचा मान कोणी मिळवला असेल तर SP एंटरप्राइजेस संदीप शेठ पाटील आणि सचिन शेठ पाटील यांच्या नावावरती तो अनोखा विक्रम आहे. पण नाईट टुर्नामेंट 1.5 लाख रुपयाची स्पर्धा सर्वप्रथमच आपण या परिसरात बघतोय आणि तो मान खऱ्या अर्थानं मिळवलाय रजनीकांत माली. आणि नाईट स्पर्धेत आपण पहिल्यांदाच बाईक, मला वाटतं रिसला बाईक ठेवली होती. कित्येक वर्षे त्या गोष्टीला झाली, पण तदनंतर बाईक बहुतेकदा नसते पॅडी आपल्या परिसरात तरी. पण रजनीकांत माली असं काम करतात की त्या कामानं त्यांचं नाव झालं पाहिजे. आणि रजनीकांत माली असं नाव आहे, त्यांचं नाव ऐकताच प्रेक्षक मित्र म्हणून त्यांची चर्चा करतात. हे रजनीकांत माली यांचं मित्र म्हणून वैशिष्ट्य आहे. कौस्तुभ माली त्यांचे बंधू अगदी शांत चित्ताने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण अमर क्रीडा मंडळ कासप यांनाही विसरून चालणार नाही, कारण त्यांचं फार मोठं सहकार्य आहे त्या हस्तीला. कारण कधी कधी आपण नेहमी म्हणतो जे गाव करील ते एकटा राव काय करील. गावाने केलेलं हे सहकार्य आणि तदनंतर हा एकटा राव अर्थातच रजनीकांत माली जो वाघ आहे टायगर, त्याचे हे कार्य अपाडे. धावफलकावरती धावा आहेत, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 33 धावा धावफलकावरती. SP एंटरप्राइजेस कडून प्रत्येक षटकाराला 500 आहेत आणि नंदू पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200. इथे मात्र धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज तेजस, या गोलंदाजाला जर का आता कमी धावसंख्येचं षटक फेकलं तर या सामन्यात परतता येईल टेंबरी संघाला. पण जांभिवली संघाला परास्त केलेला आपण बघतोय, ज्याने जांभिवली संघाला 24 वरती रोखलं होतं. तो चावणे संघ पहिल्यांदा बॅटिंग करतो आणि बॅटिंग करताना आक्रमण आणि फक्त आक्रमण. दिलीप ठाकूरने उघडले बॅट आणि त्याच्या बॅट मधून आलेला डिप्सकेरलेक सीमारेषी पलीकडे हा षटकार. टोटल आले 39 धावा धावफलकावरती. प्रत्येकाने या ठिकाणी टी-शर्ट परिधान केले. खरे तर जनार्दन शंकर शेठ माली यांच्या नावाची टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ एंटरप्राइजेस असं त्या टी-शर्टचं नामकरण केलं गेलंय. कासप असं नाव आहे. अगदी समोर आपण बघतो चांगला टी-शर्ट पाहायला मिळतात आणि चांगली स्पर्धा आहे. सुसज्ज असं मैदान, फार मेहनत घेतली या मैदानासाठी आणि त्याचा विचार करता विकेटही फार मोठी आहे. चांगली खेळपट्टी या ठिकाणी तयार केली गेली, पण अद्यापपर्यंत फलंदाजीला त्याचा फायदा झालाय. कारण 8व्या 9व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा या ठिकाणी आक्रमण करू शकतात, हे सिद्ध झालंय. गोलंदाज तयार आहे. बेन अंपायर या ठिकाणी आपण बघतोय दीपक पाटील सर, स्क्वेअर लेग पंच वासुदेव कोंडिलकर सर, हे 2 मान्यवर पंच आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू यावेळेस फक्त गेला असाच आवाज येतोय. जरूर गेलाय चेंडू. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या आले धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. सुनील पाटील शांत चित्ताने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते आमच्या जोडीला होते पहिल्या मॅच मध्ये भावेश ठाकूर, पण ते असे कोलमडले आणि जसा षटकार लगावला तसे त्याने हातवारे गेले. हे क्रिकेट आहे, कारण इथे वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकाला संधी देते आपला आनंद साजरा करण्याची. कारण जो आनंद साजरा केला होता 43 धावा झाल्यानंतर, तो आनंद मित्र म्हणेन सगळा बुडवला होता दुसऱ्या सत्रात. हे क्रिकेट आहे. राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल्याची शाश्वती नाही. धावफलकावरती सध्या स्थिती चांगली आहे चावणे संघाची. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. बॅटची एच, एसटी रक्षकाने या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. प्याडे आसरे संघ या मॅच मध्ये आहे.
हे विसरून चालणार नाही. कारण त्या धीरज डुकरेची मी फलंदाजी बघितली होती. त्याने अमित म्हात्रेला सुद्धा त्याच्या डोक्याला शांत केलं होतं. मास्टर माइंडला त्या सामन्यात झोपवलं होतं आणि धीरजने जी फलंदाजी केली होती ती अफलातून होती. त्याच्या करिअरमध्ये मी तर म्हणेन ती 44 धावांची बरीच अर्धशतके त्याच्या करिअरमध्ये असतील, पण ती 44 धावांची जी खेळी होती ती सर्वोत्तम होती. आणि अशा खेळी ज्यावेळेस तुम्ही साकारता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास फार मोठा होतो. आणि रोहित शर्माला आपण बघितलं असेल, कदाचित त्याचा फायदा या स्पर्धेत आश्रय संघाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे स्थिती चांगली आहे, पण चांगल्या स्थितीनंतर दुसरी विकेट गमावले चावणे संघाने. दिलीप ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावरती टोटल आले 41. बघा आता बढती मिळते तुकारामला, कारण तुकाराम पाटील, तुषार पाटील खरं त्याचं नाव आहे, पण मागच्या सामन्याचा हा हिरो आहे. जर का चावणे टीम पुढे गेली तर त्याचा खरा हिस्सा असेल. फक्त तुकाराम, तुकाराम आणि तुकाराम. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती. सुरू असलेली मॅच दुसऱ्या फेरीची दुसरी. टेंबरी विपक्ष चावणे. टॉस जिंकला टेंबरी संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय, पण हा निर्णय कुठेतरी चुकीचा येतोय टेंबरी संघासाठी. गोलंदाज तिसरं षटक तेजस बुरे. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. त्याच बरोबरीने मला वाटतं या ठिकाणी पहिलं सत्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. पुन्हा एकदा ती स्थिती आहे. धावा झाल्या होत्या 42. 18 चेंडूवरती 43 धावा करताना तो सामना अपोजिट संघाने जिंकला होता चावणे संघाच्या विरोधात. जर का तशी फलंदाजी झाली तर या सामन्यात टेंबरी संघाला जिंकता येईल, पण जर का ती गोलंदाजी विसरून आपल्या गोलंदाजीचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला तर चावणे संघाला जिंकता येईल. कारण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 43 धावांची. पण काय घडणार दुसऱ्या सत्रात हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील पॅडी पवार. तत्पूर्वी आश्रय टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यायचंय, कारण यानंतर आपणाला टॉस करावाच लागेल. पहिल्यांदा जिंकलाय कासप. आता चावण्याचे मला वाटतं गावाले बसले असतील. खुर्च्या आपण रिकाम्या करा. खुर्च्या चावणे टीमच्या समर्थकांना आमची विनंती असेल की आपण टेंबरीच्या प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी बसण्यासाठी आपण खुर्ची द्यायची आहे. खेळाडू कक्ष आहे, पाठीराख्यांना भरपूर जागा आहे. तिकडे पलीकडे शेत आहे, इकडे नदीच्या बाजूला जागा आहे, तिकडे टेकडी आहे, समोर टेकडी आहे आणि तिकडे चांगला खडगा आहे. हीच तर आपल्या परिसरातील मजा आहे. ज्यावेळेस आपल्या परिसरात पॅडी मॅच असतात, आपल्या टीम असतात, त्यावेळेस हशी मजा करायला मिळतं. रजनीकांत माली यांना मी धन्यवाद, यांच्या धन्यवाद नाही विसरणार. रजनीकांत माली हे कधी काय करतील, हे आयोजकांचे किंग मेकर आहेत. किंग मेकर यांचा नेम नाही, पण ते जेव्हा करतात त्यावेळेस ते बोलून दाखवत नाहीत आणि फार कमी प्रमाणात अगदी मित्र म्हणून पडद्यासमोर असतात. ते बहुतेकदा ते अमर क्रीडा मंडळ कासपलाच पुढे करतात की तुम्ही करा, पण रजनीकांत माली यांना आपण विसरून चालणार नाही. कारण अगदी टीम जमवण्यापासून पॅडी 1 महिना अगोदर त्यांचा कॉल होता आणि त्यांना मी विचारलं टीम झाल्या का, तेव्हाच त्यांनी सांगितलं की टीम झाल्यात. म्हणजे किती या स्पर्धेची पूर्व तयारी आहे त्यामध्ये ते सक्षम आहेत. पण इथे फलंदाज सक्षम ठरतील का 42 धावा जमवल्यानंतर चावणे संघानं 43 धावांचा पाठलाग करताना टेंबरी संघाचे हे फलंदाज हे बघणं फार गरजेचं आहे. मात्र ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती
पॅडी पवार. धन्यवाद अंकित मालुसरे. हा खऱ्या तर आपण नेहमीच म्हणतो अंकित पडली या वळणा इंद्रिय असी आपल्याला ती सवय झालेली आहे. एखादा चौकार षटकार विकेट आला का कुठेतरी मध्ये डीजे मध्ये एक चांगला संगीत. आज मात्र या ठिकाणी डीजेनं काही कारणास्तव आपण बघतोय ती सेवा आपली थोडीशी बंद ठेवलेली आहे. यूट्यूबमध्ये बराचसा प्रॉब्लेम आला. आता नंतर आपण बघतोय यूट्यूब पूर्णपणे चालू आहे. सर्वांचं सहकार्य सर्वांना दिलेली जी जबाबदारी आहे प्रत्येकजण आपली जबाबदारी स्वीकारत आहेत. रजनीकांत माळी साहेबांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन दिले पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अंकित तुम्ही सांगितलं का ते त्या ठिकाणी कधी बोलून दाखवत नाही आणि नेहमीच म्हणतात ना गरजने वाले कधी बरसते नाही आणि बरसने वाले कधी गरजते नाही. ते प्रत्यक्षात करून दाखवतात. त्यांच्या मनामध्ये जे असेल ना ते करून दाखवतात. आणि ज्यावेळेस डेच्या शोंक्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपली नाईट मॅच 100% 101% होणार आणि ती झाली आहे. नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील, त्यांच्या कार्याला सलोट. मात्र या दोन संघादरम्यान आपण बघतोय टेंभरी विपक्षात SP एंटरप्राइजेस चावणे असा हा सामना आहे. मात्र टेंभरी संघाकडून असं वाटत होतं नवजोत पाठारेंकडून ज्या अपेक्षा होत्या सुमार थोडीशी गोलंदाजी झाली आहे. 42 धावा कंप्लीट झाले. 43. हा चला आता आपण स्पीडअप करा स्पीडअप, कारण का आता आपण थंड राहून जमणार नाही अंकित, कारण का बराचसाच वेळ पहिल्या सामन्यामध्ये गेला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बराचसाच वेळ गेला. हा उद्या याच्यापेक्षा उद्या आपण लवकर सामने चालू होतील. कंप्लीट 7:30ला पहिला चेंडू या विकेटवरती पडेल. कौस्तुभ माळी साहेबांचं सगळं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांची मेहनत आहे, सर्वांचं सहकार्य तितकाच आहे. आणि या दोन संघादरम्यान आपण आता बघतोय 43 धावांचं संरक्षण करायचं आहे चावणे टीमला. सलामीचे फलंदाज निखिल पाटील आणि त्यांच्या समोर बंटी क्षीरसागर. गोलंदाज मात्र योगेश ठाकूर. पहिलं षटक हातळतोय कासप विलेज एंड कडून. आश्रय संघ आता मात्र कोशीची गाजर करतोय. त्यांच्या नावाला नशिबाची साथ मिळाली आहे. ढेच्या शृंखलेमध्ये याच मैदानावरती दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये हा संघ पराभूत झाला होता आणि त्याच संघाने आपण उत्कर्ष सावळे संघाला 18 धावा करू दिल्यानंतर ह्याच मैदानावरती बघा आता संधी आलेली आहे आश्रय संघाला. मात्र पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली होती योगेश ठाकूर यांच्या माध्यमातून. पहिला षटक आपण बघतोय त्यांच्या वाटेला आलं. पहिला षटक हाताळत आहेत. बऱ्याच वर्षांचा टेनिस क्रिकेटचा त्यांचा अनुभव आणि एक धाव पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली आहे. बंटीनं आपलं खातं उघडं केलंय. स्ट्रायकर एंडवरती नवीन आलेले फलंदाज निखिल पाटील. निखिल पाटीलने सुद्धा आपण पाहिलं असेल लोदिलीच्या डेच्या शृंखलेमध्ये 6 चेंडूमध्ये 29 धावाची गरज असताना त्या धावा जमून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं होतं. त्या खेळीची आठवण आज ह्या सामन्यामध्ये करायला लागेल. हा सुरेख चेंडू, फसवा चेंडू, मोठा जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न फसला जातो. 2 चेंडू समाप्त झालेत. 18 चेंडू 43 धावांची गरज असताना आता गरज आहे 16 चेंडूमध्ये विजयासाठी 42 धाब्यांची. सुंदर आयोजन. सर्व क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आणि याच चेंडू जातो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला जातं. एक सिंगल आली आहे. फलंदाज निखिलने आपलं खातं उघडं केलंय. एक या धावसंख्ये दोन्ही फलंदाज एक या धावसंख्येवर खेळत आहेत. 2 धाव फलकावरती लागलेत आणि सुरुवात चांगली आहे ती योगेश ठाकूर या गोलंदाजाकडून. 3 चेंडू समाप्त झालेत. 18 चेंडू 43 धावांची गरज आहे. मात्र या धावसंख्येचा जर पाठलाग करत असताना आता मोठे फटके लागावे लागतील. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये सरासरी 10-15 त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. तशी कामगिरी झाली पाहिजे. बंटीने मात्र या चेंडूवरती आक्रमण चढवलंय आणि मिड विकेट मध्ये टिपलेला हा सुरेख झेल बंटीला मात्र परतावं लागतंय. बंटी बाद झालेत. पहिलं विकेट गावदेव टेंभरी संघाने मात्र गमावलंय. बघूया आता तिसऱ्या क्रमांकावरती भास्कर पाटील का नवजत. बघूया कुठल्या फलंदाजाला आता बढती मिळती आहे. निखिल पाटीलला मात्र या ठिकाणी आता चांगली कामगिरी करावी या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये परतायचं असेल तर एक धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमण चढवलं पाहिजे.
प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चौकार किंवा षटकारच्या अनुषंगानेच फलंदाजी केली पाहिजे. भास्कर पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आता विकेटवरती जात आहेत. योगेशनं सुरुवात चांगली केली आहे. जी त्याच्यावरती जबाबदारी संघाने टाकली तर समीर पाटील त्यांच्यावरती विश्वास टाकला. त्या विश्वासाला साजेशी कामगिरी करत सुरुवात चांगली आहे. ती पहिल्या षटकामध्ये 2 धावा महत्वपूर्ण विकेट बंटीची मिळवून दिली आहे आणि अजूनही 42 तर 41 धाब्यांची गरज असेल. बघूया बराच वेळ चेंडू हवेमध्ये अंदाज चुकला जातो, झेल सुटला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केली जाते 2 धावा आणि या 2 धावेनं निखिल पाटील वैयक्तिक 4 धाव सांघिक लागलेले आहेत. तर निखिल पाटील वैयक्तिक 3 धावसंख्येवरती, बंटी 1 धावसंख्येवरती बाद झाला आणि ज्या 43 धावांचा पाठलाग करत असताना आता गरज आहे ती 39 धाव्यांची. यांना 2 षटकं बाकी असतील आणि या षटकातील काही चेंडू सुरेख चेंडू खडे खेळ स्टॉक लागण्याचा प्रयत्न फसला जातोय. आणि बघा ना, योगेश ठाकूर यांच्या माध्यमातून पहिला षटक अतिशय कमालीचा फेकला गेला आणि खऱ्या हा चेंडू डॉट गेला. ज्याने सुरुवात चांगली केली, शेवटी गोल करून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/4 धावसंख्या फक्त खर्च केली. जशी रोकेशने कासव संघाला सुरुवात करून दिली पहिल्या षटकामध्ये, तशीच सुरुवात आता पाहायला मिळते ते SP एंटरप्राइजेस चावणे टीमला. चावणे टीमसाठी बरेचसे पारितोषिक आपण पाहिले असतील लावली होती. त्या संघाचा खेळही चांगला झालाय. अजूनही 12 चेंडू 39 धाब्यांची गरज आहे. दुसरा षटक घेऊन येत आहेत मला सगळं भावेश ठाकूर. भावेश ठाकूर दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलंय. 39 धाब्यांची आता गरज आहे. कॉम्पिटिशन मैदानामध्ये असेल. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला डावखुरे फलंदाज भास्कर पाटील असतील. भास्कर पहिल्या सामन्यामध्ये मात्र 0 धावसंख्येवरती बाद झाले, त्रिफळाचे. आता या सामन्यामध्ये आता भास्कर आपल्याला संघाला काहीतरी द्यायचं आहे. चला समीर भाई, आपण थोडा स्पीडअप करा, जास्त वेळ नका घेऊ. अजून बरेचसे सामने आहेत, याचे सुद्धा आपण विचार करा. आणि जो सामना झाला असला आपण पाहिलं जांभील आणि चावणे, काय अफलातून सामना झाला. शेवटच्या चेंडू पर्यंत त्या सामन्यामध्ये संघर्ष आपण पाहिला आणि संघर्षच फक्त पाहिला आणि अंतिम क्षणामध्ये मात्र सामना आपण पाहिला असेल. खरं तर जिंकला वासुदेव कोंडिलकरने कदाचित तो झेल जर पकडला असता तर संधी निर्माण झाली असती आणि जिथं तो झेल सुटला तिथून मात्र संघर्ष करावा लागला आणि फलंदाजीच्या जोरावरती तो पहिला सामना जिंकला तर चावणे टीमनं. गावदेव टेंबरी विरुद्ध चावणे अशी लढत आहे. पंच दीपक पाटील सर, थोडीशी आपण तंबी द्या. टाइमपास बरा होतोय, जास्त टाइमपास करून देऊ नका. तुमचा निर्णय असेल पट्टापट घ्या.
या सत्रातील सामना पुन्हा एकदा एक तर्फी होतोय. टेंभरी संघाला ज्या अपेक्षा होत्या त्याच्या अपेक्षा थोड्याशा भंग झाल्यात. एसपी एंटरप्राइजेस ते या संघाला सपोर्ट करतायत. त्यांचे स्वागत आहे. त्यांच्याकडून बरेचसे पारितोषिक या संघाला लावले ती चौकार षटकारासाठी 500 रुपये. आता संघाची परिस्थिती चांगली आहे. संघ एक चांगल्या स्थितीमध्ये वावरतोय. निखिल सावंत देत आहेत शेवटच्या षटकासाठी. बघूया आता निखिल कशी कामगिरी करणार. भावेश ठाकूरनं सुंदर गोलंदाजी केली. पहिले षटक पाहिलं असेल आपण योगेश ठाकूर यांच्या माध्यमातून फेकला 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले असतील आल्या तर 5 धावा आणि 2 षटकाच्या समोर पंचाचा वाईटचा इशारा. वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव मिळते. 10 धाव फलकावरती लागलेत. आणखी त्या सामन्यामध्ये जशी मजा पाहिजे तशी पाहायला मिळत नाहीये. जर का चौकार षटकार आले असते सामन्याच्या मध्ये व्हायला असं पण धावांचा पाठलाग करत असताना त्या मोठ्या संख्येचा धावसंख्येचा पाठलाग करत असताना आक्रमण करायला होतं तर आपण तशी प्रतिक्रिया पाहायला मिळाली नाही. त्या निखिलकडे अपेक्षा होत्या, बंटीकडे अपेक्षा होत्या. भास्कर पाटील अजून विकेटवरती आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतील अशी आशा बाळगूया. गोलंदाज तयार. हा या चेंडू बघा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. 1 बाउन्सचा चौकार. बॅटिंग कोण करते सुरज? भास्कर का? भास्कर आहे का? भास्कर साठी वसंत पोपेटेंकडून 500 रुपये षटकारासाठी. वसंत पोपेडे बघा या ठिकाणी आश्रय संघाचे आमचे आहेत. आता पारितोषिक आता टेंभरी संघाला लाभतोय ते भास्कर पाटील यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र भास्कर स्ट्रायकर येतील तेव्हा आणि याच चेंडूवरती आपण बघतो डॉट चेंडू. आता सामना थोडासा कठीण होतोय टेंभरी संघासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 14 धावा फक्त धाव फलकाचे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी होती. हा या चेंडू ते सुंदर फटका बघूया. कव्हर मध्ये चेंडू तर भावेश ठाकूर चेंडूला अडवतात. चेंडू फेकी करत सिंगल आली आहे. 15 धाव फलकावरती लागलीत. आता फक्त या ठिकाणी आपण बघतो औपचारिक बाकी असेल. क्रिकेटमध्ये असा कुठला चेंडू नसेल त्याच्यावरती 10 किंवा 15 असे धावा मिळतील. 6 लास्ट धावा असतील, 7 असतील. मात्र हा सामना चावडे संघाने आपल्या बाजूनं झुकवलेला आहे. बघूया वसंत पोपेडे यांच्याकडून भास्कर पाटील यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पारितोषिक लावली जातात कार्पेटच्या साहाय्यानं. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जात आहे. धाव संख्या रोखली जाते. 16 धावा आहेत धाव फलकावरती. अमोल म्हात्रे आणि अंकुश मामुनकर यांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. कारण रजनीकांत माली यांच्या वतीनं धन्यवाद देतो. कारण जी भोजनाची व्यवस्था होती त्याने अगदी चांगल्या रीतीनं हाताळली पॅडी. आणि कधी कधी आपण म्हणतो ना बाहेरपेक्षा घरचं अन्न फार चांगलं असतं आणि अगदी चविष्ट. इथे काही दिवसात आपल्याला मच्छी कोलंबी सगळं खायला भेटेल. आणि नक्कीच यात मात्र शंका नाही. ही मॅच जिंकले चावणे संघाला मी मनापासून शुभेच्छा देतो. चला चावणे आणि कासप टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चावणे टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. चिठ्ठी उडवली जाईल. ज्याला चिठ्ठी मिळणार नाही तो आश्रय संघाच्या बरोबर खेळणार आणि ज्याला चिठ्ठी मिळणार तो पोहोचणार सेमीफायनलच्या लढतीमध्ये. पण इथे मात्र चावणे टीमला विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पहिल्यांदा बॅटिंग करताना सुरुवातीपासून आक्रमण ज्याने 7 चेंडू फेस केले ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश, 1 चौकार,
25 धावांची मॅरेथॉन केली करणारा प्रवीण पाटील ठरतो या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. सन्माननीय अनिल टोंबरे साहेबांना विनंती करतोय. सन्माननीय अनिल टोंबरे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रवीण पाटीलला द्यायची आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतोय नंदू पाटील यांच्या माध्यमातून दोनचे अनिल टोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायची आहे. दिली का मॅन ऑफ द मॅच? कुठे दिले मॅन ऑफ द मॅच? टोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते. या ठिकाणी 1000 दिले जातील SP एंटरप्राइजेस कडून प्रवीण पाटीलला. त्यानंतर दिलीप ठाकूर आपण आपल्यासाठी असतील 200, 500 खरं तर SP एंटरप्राइजेस कडून आणि 200 नंदू पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1200 प्रवीण पाटील तुम्हाला या ठिकाणी दिले गेले. धन्यवाद प्रवीण. पुढच्या सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा. समीर पाटील येतात पण दिलीप ठाकूरला असतील 500 SP एंटरप्राइजेस कडून आणि त्यानंतर असेल चिठ्ठी रजनीकांत माली यांच्या शुभास या ठिकाणी चिठ्ठी उडवली जाईल.